स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, फेब्रुवारी महिन्याचा जो काही 20वा हप्ता आहे आणि त्याचा वाटप आहे, तो वाटपाचा टाइम टेबल आपल्याला बिघडलेला दिसून येत आहे। फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता 1500 रुपये आणि वाटप जो काही आपल्याला वाटत होतं की वाटप लवकर होईल, याद्या लवकर जातील, केवायसीच्या याद्या लवकर जातील, लवकर लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार। त्याचबरोबर जे काही आता या ठिकाणी बघा, सोशल मीडियावर खूप जास्त हा प्रश्न विचारला जात आहे की मग 3000 रुपये एकत्र येणार आहे का? आणि 3000 रुपये एकत्र येण्याच्या सुद्धा खूप जास्त बातम्या जे आहे ते व्हायरल केल्या जात आहे। म्हणजे 3000 रुपये कशाचे? तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये एकत्र येणार का आणि वाटप कधी सुरू होणार आहे? या पॉइंट जो आहे तो हा सर्वात जास्त महत्वाचा झालेला आहे, कारण वाटपाला आता खूप जास्त उशीर झालेला आहे। अजूनपर्यंत GR आलेला नाही। आज शनिवार आहे, आज GR येतच नाही, रविवारी सुद्धा GR येत नाही आणि सोमवारचा दिवस महत्वाचा आहे। सोमवारी जरी GR आला तरी पण वाटप जो आहे तो 20 तारखेपर्यंत जाऊ शकतो किंवा त्याच्या वर सुद्धा जाऊ शकतो। मागच्या महिन्याचा वाटप सुद्धा 23 तारखेला झाला होता। हा वाटप सुद्धा त्याच लाईनवर, त्याच रस्त्यावर जाताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। पण बघा, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो काही हप्ता 3000 रुपये मिळणार, 3000 रुपये मिळणार, जे काही तुम्हाला ओरडून सांगतात हे सर्व खोटं आहे। 3000 रुपये मिळत नाही, 3000 रुपये मिळणार नाही। तुम्हाला माहित आहे या सर्व गोष्टी की ऍडव्हान्स मध्ये कोणत्याच हप्त्याचे पैसे शासनाकडून दिले जात नाही। उलट मागच्या महिन्याचा वाटप 20 ते 25 दिवस लेट सुरू आहे। मागच्या महिन्यात सुद्धा 23 तारखेला वाटप झाला। या महिन्याचा वाटप म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्त्याचा वाटप सुद्धा आता 15 दिवस तर झालेलेच आहे, 15 दिवस उशिरा, आणि आता पुन्हा 10 ते 12 दिवस उशिरा जाऊ शकतो। पण जे काही 3000 रुपये मिळण्याची बातमी आहे ही खोटी आहे। 3000 रुपये मिळणार नाहीत, 3000 रुपये मिळणार नाहीत हे तुम्हाला सर्वात आधी क्लिअर करतो, कारण अजूनपर्यंत फेब्रुवारी महिन्याच्या वाटपाचा GR आलेला नाही। अजूनपर्यंत शासनाकडून सामाजिक न्याय विशेष विभागाचा GR आलेला नाही, अजून GR मधून निधी मंजूर करण्यात आलेला नाही। त्यामुळे, आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे की हप्ता एकच मिळणार, तो मिळणार कोणता? तर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार, 1500 रुपये मिळणार। या सर्व बातम्या खोट्या, जे काही ओरडून तुम्हाला सांगतात त्या लोकांकडे लक्ष देऊ नका। आणि शासनाने बघा, जो काही वाटप आहे तो लवकरात लवकर काढायला पाहिजे, लवकर GR काढायला पाहिजे। GR जर शासनाला काढायचा नसेल, इंटरनल जर त्यांची प्रोसेस झाली असेल फंड ट्रान्सफर करण्याची किंवा निधी ट्रान्सफर करण्याची, तर शासनाने लवकरच या 2 ते 3 दिवसामध्ये वाटप सुरू करावा किंवा सोमवारी तरी शासनाने लाडक्या बहिणींचे पैसे जमा करून द्यावे। बघा, आता GR ची सुद्धा आपण वाट पाहतो। GR आल्यावर आपल्याला माहित होते की म्हणजे 4 ते 5 दिवसानंतर वाटप होईल, पण GR आला नाही। GR अजूनपर्यंत आला नाही, पण शासन वाटप सुरू करू शकते। GR मुळे वाटप थांबत नाही। जो काही GR चा निधी असतो तो सपोर्टिव्ह असतो। 100 ते 98 कोटी रुपये, 150 कोटी रुपये असा निधी लाडकी बहीण योजनेच्या वाटपासाठी दिला जातो नाही। त्यामुळे शासनाने लवकरात लवकर फेब्रुवारी महिन्यात त्याचा वाटप सुरू करावा। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा करावे आणि 1500 रुपयेच येणार। जसं मी तुम्हाला क्लिअर सांगितलं, 2 हप्ते एकत्र मिळणार नाही, 3000 रुपये मिळणार नाही, फक्त 1500 रुपयेच लाडक्या बहिणींना येणार। आणि त्याचबरोबर दुरुस्तीची जर KYC पूर्ण केली असेल, तर जुने हप्ते बिलकुल मिळणार नाही। तुम्हाला सर्वात आधी क्लिअर करतो, जुने हप्ते कोणतेच मिळणार नाही। फक्त रनिंग हप्ता फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता तुम्हाला येऊ शकतो, फक्त 1500 रुपये। आणि आतापर्यंत जर सर्व हप्ते मिळाले असेल तरी पण 1500 रुपये येणार। बघा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे। तर बघा, महत्वाची अपडेट होती। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।